ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। याच दरम्यान शरद पवारांच्या पक्षाचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत असं मोठं विधान काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय। त्यांच्या विधानानं ऑपरेशन तुतारीच्या चर्चांना जोर आलेला आहे। आता उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांचे खासदार फुटणार का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। दरम्यान आम्ही सगळे शरद पवारांसोबत आहोत असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिले। त्यासोबतच आमच्या पक्षातला एकही खासदार अस्वस्थ नाही अशी प्रतिक्रिया खासदार बजरंग सोनावणे यांनी दिलेली आहे। एक्झॅक्टली काय होईल मला माहित नाही। तुमच्यापैकीच काही जणांनी बातम्या दिल्या आहेत की 3 पर्याय आहेत त्यांच्याकडे, पण एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत। काय करतील माहीत नाही आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे। जे उद्धवजींच्या शिवसेनेशी केलं ते पवारसाहेबांच्या यांच्यापैकी होऊ शकतं। कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकण्याचं कार्यकर्त्यांनी पडण्याचं कोणतं कारण नाही। सगळे शरद पवार साहेबांच्या निष्ठा ठेवून या पक्षात काम करत आहेत आणि पवारसाहेब आल्यावर कालच आपण बघितलं सगळेच सदस्य एकत्रितपणाने साहेबांना भेटले। त्यामुळे पवार साहेबांच्यामुळं आम्ही सगळे निवडून आलेलो आहोत आणि पवार साहेबांचा पाठिंबा आम्हाला आहे। हे आमची समाजातली महाराष्ट्रातली सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांना सोडण्याचा प्रश्न उद्भवतो। माझं एकच म्हणणं आहे की आमच्या पक्षातला कुठलाही खासदार अस्वस्थ नाही आहे। आम्ही 8 लाख खासदार एक संघ आहोत आणि एक संघ ताईच्या नेतृत्वाखाली सभागृहात काम करतो आणि आदरणीय साहेबांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या सहकार्यानं आम्ही सर्व काम करतो। त्याच्यामुळे आमच्यात कुणी अस्वस्थ मी तर जाऊ द्या, मी तर नाहीच आहे, पण आमच्यातला एकही खासदार मी सर्वांचं मी तुम्हाला 4 दिवस झालं मागच्या आठवड्यात मी इथं आलो होतो विधानभवनात, आजही सांगतो कालही बोललो। ही जी चर्चा सुरू झाली तुमच्या माध्यमानेच बघितली, म्हणजे माध्यमातूनच मी बघितली, असं कुठेही जाणवलं नाही आणि असं तुम्ही जे म्हणताय असं काही नाही। आमचं कुणी अस्वस्थ नाही आहे। त्यांना अस्वस्थ का दिसलेत ते त्यांनी सांगितलं पाहिजे।